आपल्या MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शीच्या आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मी विठ्ठल जगताप आणि माझ्याबरोबर आज संवाद साधण्यासाठी आहेत प्रोफेसर अमित शिंदे सर. सर नमस्कार. नमस्कार सर. जनरली जेव्हा आपण इंजिनिअरिंगचा विचार करतो तर पहिली ब्रांच मनामध्ये येते ती म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. मुलगा इंजिनियर झाला की मार्केटमध्ये लोकांच्या माइंडमध्ये पहिला एक फिक्स प्रश्न असतो, 100% सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला असणार आहे. आणि खरं आहे, मागच्या 30, 40, 50 वर्षापासून जर इंजिनियर हा शब्द ऐकला तर 100% सिव्हिल इंजिनिअरिंग हा पहिला प्रेफरन्स येतो. सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे मागच्या 30-40 वर्षामधलं जे योगदान आहे ते फक्त बांधकाम क्षेत्र किंवा बिल्डिंग क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट म्हणतो जे आपण, त्याच्या व्यतिरिक्त मग हायवे डेव्हलपमेंट असेल, एखादं बंदर बांधायचं असेल किंवा एखादा डॅम डेव्हलपमेंटचा विचार असेल, आणि आज नावडेज म्हणजे आजच्या या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऍडिशनल आलेलं आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन बघता सिव्हिल इंजिनिअरिंग हे एवढं मोठं झालेलं आहे, कारण माइंड मध्ये लोकांच्या असे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट येत असतील आणि तेव्हा त्याचा कालावधी किंवा त्याची असणारी कॉस्ट ही जर ह्यूज असेल किंवा त्याचं जर टाइमलाईन 5 वर्ष 10 वर्ष असेल तर प्रोबॅबली आजचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत ते त्याचं टाइमलाईन आणि त्याची कॉस्ट हे इफेक्टिव्हली कमी करू शकतात आणि विदिन लिमिटेड टाइम मध्ये देखील कमी करू शकतात. त्याकरताच आज आपण अमित सरांशी चर्चा करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार करतो, आज जे AI मार्केटमध्ये आलेलं आहे, AI आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कॉम्बिनेशनचा विचार केला तर आजचे जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग करून म्हणजे बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग करून पास आउट होतात, हाऊ एक्झॅक्टली दे आर क्रिएटिंग डिफरन्स इन टू द मार्केट? खूप छान प्रश्न विचारलात सर. म्हणजे आजच्या ह्या नवीन युगामध्ये आपण सिव्हिल इंजिनियरचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा खूप बदललेला आहे. अगोदर आपण बघितलं असेल की लोकांच्या मनामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हटलं की साईटवरती उभा राहणारा असं एक चित्र उभा होतं. पण आजच्या ह्या नवीन ॲडव्हान्स युगामध्ये AIचं जे कॉम्बिनेशन सिव्हिल सोबत होत आहे, ह्याच्यामुळे जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज जे डेव्हलप होत आहेत त्याच्यामुळं जे सिव्हिल इंजिनिअरचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात तर ते प्रोजेक्ट आज AI मुळे खूप सोपे झालेले आहेत. करेक्ट आहे सर. म्हणजे टाइम जो आहे तो वाचतोय. ठीक बरोबर आहे, आहे. ॲक्युरेसी खूप वाढते आहे. फॅक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर कॉस्ट कमी होते आहे. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यामुळं AIचा जो वापर सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये होतोय. आज जर तुम्ही बघितलं असेल की अगोदरच्या काळामध्ये सर्वेइंग करत असताना हे असे जे इन्स्ट्रुमेंट आपण ठेवलेले आहेत ते घेऊन रस्त्याच्या कडेने तुम्ही बरेचसे विद्यार्थी बघितले असतील किंवा इंजिनियर बघितले असतील, तर ते इंजिनियर्स त्यांना वेळ लागत होता, काम करण्यासाठी वेळ लागत होता. पण आज ड्रोन टेक्नॉलॉजी जे आहे ती वापरली जाते सर्वे करण्यासाठी. म्हणजे आज एका केबिन मध्ये बसून तो ड्रोन उडवला जातो आणि त्या ड्रोनच्या साह्याने एका फील्ड मधलं सर्विंग केलं जातं आणि कम्प्युटरवरती बसून त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. बरोबर आहे. मग ही ऍडव्हान्समेंट जी आहे ती AI मध्ये आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली गेली. करेक्ट आहे. आणखीन एक नवीन जर बघायचं म्हटलं तर BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेल जे आहे याचा सुद्धा खूप सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये उपयोग झालेला आहे. करेक्ट आहे. त्या मॉडेलिंगमुळे काय होतं की आज आपण हे जे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, हे जे फर्निचर दिसतंय, ते फर्निचरचं आपल्याला टेक्स्चर बदलायचं आहे किंवा दुसरं मटेरियल यूज करायचं आहे, तर ते प्रत्यक्षात न वापरता तुम्ही त्या बिल्डिंग जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये त्याचा बदल करून कसं दिसेल, बरोबर आहे, किंवा त्याची कॉस्ट काय येईल, याचं सगळं कॅल्क्युलेशन एका क्लिकवरती तुम्ही करू शकता. हे जे ऍडव्हान्समेंट आज झालेले आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ह्या AIच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. माझा प्रश्न आता याच आधारित असेल, कारण जेव्हा विद्यार्थी हे वेगवेगळे टूल्स हँडल करत असेल, याच्यामध्ये काही कॉम्प्युटरचा भाग येतो, काही ऑटोमेशनचा भाग येत असेल आणि प्लस कोर सिव्हिल इंजिनिअरिंगचा, कारण दॅट इज द मेजर्स. मग आपल्या MIT कॉलेजचा जर विचार केला तर ह्यांना विद्यार्थ्यांना जे शिकवण्यासाठी जे प्रोफेसर्स असतात, आर दे अवेलेबल? येस, डेफिनेटली. ओके, गुड. म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की आमच्या डिपार्टमेंटमध्ये मोर दॅन 6 फॅकल्टीज आर डुईंग द PhD. Great. And they are using the machine learning, AI, all these tools for the research work. Good. I will explain you one of the example, machine learning example, की ज्याच्यामध्ये एखादा फोटोग्राफ तुम्ही काढला. ओके. तो फोटोग्राफ कशाचा असेल तर पडलेले बार्स असतील आणि त्या बारचा फोटोग्राफ काढला की ते तुम्हाला ऍक्च्युअल काउंट काढून देईल. अच्छा. म्हणजे तिथं किती बार्स पडलेले, म्हणजे तुम्हाला 1 to 1 काउंट करायची गरज नाही. बरोबर आहे. किंवा विटा किती आहेत, राईट, किंवा वाळू किती आहे, खडी किती आहे, एक फोटोच्या क्लिक वरती तुम्ही काढू शकता. करेक्ट. हे मशीन लर्निंगचा एक प्रकार आहे की जो इथं वापरला जाऊ शकतो. अच्छा.
मग एक कमी वेळेमध्ये काउंट करायचं आहे, कमी वेळेमध्ये तुम्हाला ॲक्युरेट वर्क करायचं आहे, तर मशीन लर्निंग आणि AI याचा ग्रेट, उपयोग इथं ग्रेट. मोठ्या प्रमाणात मला होतो. विद्यार्थी आणि पालकांना सांगायला आवडेल की MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये there are 6+ faculties who are pursuing PhD in civil engineering, and by the help, I mean by the sub subjects like AI असेल किंवा machine learning असेल किंवा data science असेल. So indirectly it's an advantage for the students who comes into the MIT College of Railway Engineering and Research, आणि indirectly हे जेव्हा शिकले जातील तेव्हा हा विद्यार्थी जेव्हा पास आउट होतो त्यामुळे त्याला मिळणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत मग त्या मे बी जॉब्स मध्ये असतील किंवा मे बी एंटरप्रेन्योरशिप मध्ये असतील, इनडायरेक्टली याचा ऍडव्हान्टेज हा त्यांना होणारच आहे. सर, माझा अजून एक प्रश्न या रिलेटेड असा असणार आहे की आत्ताच्या काळामध्ये की विद्यार्थिनी म्हणजे मुलींची संख्या सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वाढते. हो, म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की मुलींना सिव्हिल क्षेत्रामध्ये काय करिअर करेक्ट असेल. आहे, कारण त्यांच्या माइंड मध्ये असं आहे एकच की चित्र दिसते की बाबा साईट वरतीच काम साईट करणार. वरतीच काम तर करायचं. तसं काही नाही. आज तर तुम्ही बघितलं तर ऑफिस वर्क मध्ये पण मुलींचा खूप सारा वर्क ह्याच्यामध्ये होऊ शकतं. Correct जसं की आहे. ते इंटेरियर डिझायनर म्हणून काम करू शकतात, बरोबर आहे, स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून ते काम करू शकतात, बरोबर आहे. किंवा व्हॅल्युएशन आणि एस्टिमेशनच्या कामासाठी ऑफिस वर्क ते काम काम करू करू शकतात. शकतात. तर मुलींना पण खूप साऱ्या गव्हर्नमेंट मध्ये पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. राईट. उद्या त्या असिस्टंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्या पोस्टला जाऊ शकतात. करेक्ट आहे. त्यासाठी काही साईट वरती जाण्याची फारशी काही गरज उरत नाही. राईट. आणि मुलींना 30% आरक्षण असल्यामुळं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मुलींना खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑपॉर्च्युनिटीज राहतात. त्याचा विचार करता आज मुली देखील सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍडमिशन घेतात. सर, आता जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे की मुलींना मोफत शिक्षण, हो तर ही आपल्याला लागू आहे? हो, नक्की. ही सुविधा सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. तसंच आपल्या MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थिनींसाठी पूर्णपणे 100% ट्युशन फी माफ आहे. पूर्णपणे माफ आहे. ही एक ऍडव्हान्टेज आहे. द गर्ल्स हू वुड लव टू टेक ऍडमिशन इन MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, दे कॅन टेक ऍडव्हान्टेज ऑफ द स्कीम, दी स्कीम्स. सर, माझा अजून एक प्रश्न याच्याच रिलेव्हन्स आहे की तुम्ही सांगितलं की गर्ल्स और बॉयज कॅन गो इन टू द गव्हर्नमेंट सेक्टर्स ॲज वेल अँड इव्हन प्रायव्हेट सेक्टर्स ॲज वेल. तर ह्यांची जी डेव्हलपमेंट आहे ते करण्यासाठी अदर दॅन रेग्युलर अकॅडमिक्स एनी ॲडेड सपोर्ट इज प्रोव्हाइडेड ऑन द बिहाफ ऑफ? डेफिनेटली. जे चालू करिक्युलम आहे हा. त्या करिक्युलम मध्ये त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे असतात, हा, जसे की UPSC, MPSC, गेट बरोबर आहे. एक्झामिनेशन, अशा नामांकित एक्झामिनेशन साठी जी काही तयारी करायची असते तसे आम्ही त्या विद्यार्थ्यांना क्लासेस घेतले जातात, ओके. ऍडिशनल क्लासेस घेतले जातात की ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी होऊ शकते. अच्छा. आणि त्याचा फायदा त्यांना ज्यावेळेस ते पास आउट होतील Correct. त्यावेळेस त्यांना बरेचसे विद्यार्थी आमचे रिसेंटली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. अच्छा. एक विद्यार्थी ZP मध्ये सिलेक्ट झालेला आहे, ओके. गुड. काही वेटिंग मध्ये आहेत. महाट्रान्सकोच्या एक्झामिनेशन मध्ये एक विद्यार्थी जस्ट काल परवा आमचा रिझल्ट लागलेला आहे महाट्रान्सकोचा, ओके. त्यामध्ये तो विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये आहे. ओके. मे बी त्याला ह्या येत्या महिन्याभरामध्ये लागू शकेल. लागू शकते. म्हणजे स्टुडंट्स आर गेटिंग अपॉर्च्युनिटीज इन Definitely. प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट Government सेक्टर्स. जेव्हा आपण प्लेसमेंटचा विचार करतो तर प्लेसमेंट प्रिपरेशन साठी काही स्पेसिफिक आपल्याकडून सपोर्ट दिला जातो विद्यार्थ्यांना? हो, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्लेसमेंटसाठी प्रत्येक सेमिस्टरमध्ये हा. एक 10 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. यामध्ये त्यांना सॉफ्ट स्किल्स शिकवले जातात ओके. आणि तसंच टेक्निकल स्किल्स पण शिकवले जातात. अच्छा. जसे की सिव्हिल क्षेत्रामध्ये आपल्याला कॅड म्हणजे ऑटोकॅड जे आहे ड्रॉइंग काढण्यासाठीचे जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांना शिकवलं जातं. ओके. डिझाईनसाठी त्यांना सॅप असेल, ETAB असेल किंवा स्टार्ट प्रो असेल, यापैकी एक सॉफ्टवेअर जे आहे ते त्यांना- विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. ओके. तसेच कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट फील्ड मधले काही सॉफ्टवेअर्स असतात प्रायमावेरा सारखे, ते त्यांना शिकवले जातात. ओके. म्हणजे प्रत्येक सेमिस्टर एंडला जे टेक्निकल स्किल त्यांना लागणार आहेत तर बरोबर ते आहे. त्यांना आपण इथं प्रोव्हाइड करतो. प्रोव्हाइड मग करतो. त्यासाठी बाहेरचे काही वेंडर असतील किंवा इनबिल्ट जे आमचे इन हाऊस ट्रेनर्स असतील, Right. टीचर्स असतील, Okay. ते त्यांना ट्रेनिंग देतात. बरोबर. अजून एक असं आहे की जेव्हा आपण प्लेसमेंटचा विचार करतो तर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप जर केली तर त्याचा एक ऍडव्हान्टेज भेटत असतो. तर तशी काय फॅसिलिटी आपण विद्यार्थ्यांना देतो? नक्कीच. इंटर्नशिप हे प्रत्येक विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. म्हणजे आता करिक्युलम मध्येच जर तुम्ही बघितलं, अभ्यासक्रमामध्येच असं टाकण्यात आलं आहे की शेवटच्या सेमिस्टरला विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आहे. करेक्ट आहे. त्या इंटर्नशिप मध्ये त्या विद्यार्थ्यांनी ऑन साईट जाऊन काम करायचं, जॉब करायचं. मग त्याच्यामुळे त्याला काय होतं की टीम वर्क मध्ये काम कसं करायचं असतं अच्छा. किंवा टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय, बरोबर आहे. मटेरियल अलोकेशन कसे करायचे बरोबर आहे. किंवा प्रोजेक्ट ऍक्च्युअल फील्ड वरती कसे चालतात, ह्या सगळ्याचं त्यांना नॉलेज मिळतं. बरोबर आहे. आणि हे फील्ड वरती काम करूनच मिळतं. त्यासाठी इंटर्नशिप असतील तर त्यात काही पेड इंटर्नशिप असतील किंवा अनपेड मिळतात. अनपेड पण असू शकतात. तर त्याचा बेनिफिट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मध्ये बरोबर. होतोच. Correct.
अपार्ट फ्रॉम दिस सर, काही एक्स्ट्रा करिक्युलर किंवा करिक्युलर जे ऍक्टिव्हिटीज असतात, ऑफकोर्स त्या रेग्युलर सुरू असतात. विद्यार्थी काही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन चालतात, लाईक हॅकॅथॉन असेल किंवा स्पेसिफिक सिव्हिल साठी जे फॉर एक्झाम्पल ब्रिज डेव्हलपमेंटचे कॉम्पिटिशन, यामध्ये काही विद्यार्थी भाग घेतात? नक्कीच. म्हणजे ते आपल्या इन हाऊस काही टेक्निकल इव्हेंट आहेत, जसं की रेलमीट इंडिया आपल्या MIT कॉलेजमध्ये अच्छा. होतं. ओके. तसेच बाहेर काही संस्थांमध्ये टेक्निकल इव्हेंट होतात. तिथं आपले विद्यार्थी पार्टिसिपेट होतात. काही त्यांनी विनिंग पण झालेले आहेत. काही अच्छा. फर्स्ट प्राइजेस मिळवलेले आहेत. गुड. वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी आपले सहभागी होतात आणि बरोबर. त्याचा बेनिफिट त्यांच्या करिअरमध्ये त्यांना करिअर होतो. मध्ये होत असतो. सर, हे इव्हेंट्स होत असताना आता माझा प्रश्न आपल्या MIT रिलेटेड असणार आहे. यांना मिळणाऱ्या ज्या फॅसिलिटी आहेत, जसं की ग्राउंड असेल किंवा हॉस्टेल आहे, मेस आहे, किंवा अदर दॅन दिस इंटरनल काही कॉम्पिटिशन चालत असतील, हे ऑनगोईंग अकॅडमिक्स मध्येच होते की अदर दॅन अकॅडमिक्स मध्ये आपण त्यांना ऍडिशनली प्रोव्हाइड करतो किंवा सपोर्ट करतो? शक्यतो अशा ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी होतात त्यासाठी त्यांना एक स्पेसिफिक टाइम पिरियड दिला जातो. अच्छा. जसे की सेकंड सेमिस्टर मध्ये ह्या विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असतं, बरोबर. गॅदरिंग इव्हेंट असतात किंवा वेगवेगळे टेक्निकल इव्हेंट असतात. त्यासाठी एक 8 दिवसाचा किंवा एक ठराविक टाइम पिरियड जो आहे तो त्यांना देतो. अलोकेट करून दिला जातो. म्हणजे कंपल्सरी विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही डेव्हलपमेंट आहे, नक्कीच नक्कीच म्हणजे इंटरनल त्यांचं पर्सनल डेव्हलपमेंट आहे, त्याला आपण स्कोप क्रिएट करून देतो, नक्कीच. जेणेकरून त्यांच्या टायमिंग मध्ये दे कॅन टेक पार्टिसिपेट्स अँड हो मे बी दे कॅन विथ द कॉम्पिटिशन्स ॲज वेल. हो सर, अजून एक प्रश्न असा होता की याच रिलेटेड आहे, की जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटचा विचार करतो, तर समटाइम्स की टाइम पुरत नाहीये. म्हणजे सकाळी जरी स्वप्न 9 ते 5 किंवा 9 ते 4:30 कॅम्प कॉलेजमध्ये विद्यार्थी असतील, तरी त्यांच्या काही पूर्ण प्रिपरेशन होत नाही. तर त्यांना काय असं आपण इव्हिनिंगला टेस्ट सिरीज किंवा ऍडिशनल काय सपोर्ट करतो ऑनलाईन? त्यांच्यासाठी आपण काही ऑनलाईन लेक्चर्स ठेवतो. अच्छा. जसे की काही विद्यार्थ्यांचे समजा विषय राहिले असतील ओके. मागच्या सेमिस्टरमध्ये, करेक्ट आहे. तर एक्स्ट्रा लेक्चर्स आपण त्यांच्यासाठी Remedial classes. रेमिडियल क्लासेस आपण त्यांच्यासाठी ठेवतो आपण ठेवतो. आणि त्या रेमिडियल क्लासेसमध्ये त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर केले जातात राईट. आणि एक्झामिनेशन मध्ये कसं पास व्हायचं याच्यासाठी त्यांना गाईडलाईन्स दिले जातात. करेक्ट आहे. त्याचा फायदा त्यांना जे काही त्यांना- एक्झाम राहिलेले असतील तर ते बरोबर क्लिअर आहे. करू शकतील. करेक्ट आहे. तुम्ही मागाशी सांगितलंच की मोस्ट ऑफ द फॅकल्टीज आर परस्युइंग PhDs इन सिव्हिल इंजिनिअरिंग बाय द सपोर्ट ऑफ व्हेरियस सबसेट्स लाईक AI असेल, डेटा सायन्स आहे किंवा मशीन लर्निंग ॲज वेल आहे. तर आपले जे सिव्हिल इंजिनिअरिंग ही मेजर ब्रांच आहे, यामध्ये मायनर आणि मेजर हा एक कन्सेप्ट आहे, तो काय एक्झॅक्टली आहे? अं, हे मागच्या सिलेबस सेटिंगमध्ये जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे त्याच्या गाईडलाईन नुसार जे काही मेजर डिग्री आहे विद्यार्थ्यांना बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग मिळणार आणि त्याची जर आवड समजा मेकॅनिकल क्षेत्रात असेल किंवा कम्प्युटर क्षेत्रात असेल किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये असेल बरोबर आहे. तर तो मायनरचा एक विषय त्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी तो घेऊ शकतो निवडू शकतो. आणि त्याचा फायदा त्याला त्याच्या करिअरमध्ये होऊ शकतो. होऊ जसं की शकतो. एखादा विद्यार्थी आहे की ज्याला मेकॅनिकल क्षेत्र आवडतं, सिव्हिलचं आहे पण त्याला मेकॅनिकल क्षेत्र आवडतं, त्याने ते मेकॅनिकलचे मल्टीडिसिप्लिनरी मायनॉर विषय तो घेऊ शकतो. बरोबर आहे. त्याचा फायदा त्याला मेकॅनिकल तसंच सिव्हिल या दोन्ही क्षेत्रामध्ये तो करू म्हणजे शकतो. समथिंग लाईक जे IIT NIT मध्ये जी नक्कीच. फॅसिलिटी अवेलेबल आहे हो, मेजर हो. मायनर्सची, दॅट इज अवेलेबल इन आवर MIT कॉलेज ऑफ रेल्वे. नक्कीच. राईट, राईट. मला विद्यार्थ्यांना इथे अजून एक आवर्जून सांगायला आवडेल की वेन एव्हर स्टुडंट्स आर गोइंग इन बिग इन्स्टिट्यूशन लाईक IITs और NITs, सरांनी सांगितल्याप्रमाणे सिमिलर ऍडव्हान्टेज कॅन टेक इन आवर कॉलेज ॲज वेल. याचबरोबर सर अजून एक प्रश्न सेम म्हणू शकता तुम्ही की वी आर ऑफरिंग रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजी ऍज अन डिप्लोमा, तो काय एक्झॅक्टली? रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजी आज तुम्ही बघता की एखादा नवीन ट्रॅक जर तयार करायचा असेल तर हा नवीन ट्रॅक करण्यासाठी जी नवीन टेक्नॉलॉजी लागते त्यालाच आपण रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजी म्हणतो. ओके. म्हणजे आता समजा आपल्याला असं करायचं की बार्शीतून पुण्याला नवीन ट्रॅक बनवायचं, मग हा ट्रॅक बनवण्यासाठी जे काही स्वतः रेल्वे काय करत नसते, त्यासाठी ते काय करते नवीन कंपन्यांना कंत्राट देते, जसे की आपल्याला टाटा इन्फो, बरोबर आहे. टाटा असेल किंवा आहे. L&T असेल, अशा कंपन्यांना ते कंत्राट दिले जातात. बरोबर. मग ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ही टेक्नॉलॉजी जी आहे नवीन ट्रॅक बनवायचं आहे त्यांची जी गरज आहे, त्या कंपन्याची जी गरज आहे त्या गरजेनुसार त्यांच्या आपण सिलेबस डेव्हलप केलेला आहे बरोबर. आणि हा सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित केलेला आहे. सेम. आणि त्याच्यामुळे काय होतं त्या कंपन्यांना जे रिक्वायर्ड आहे तो बरोबर. त्या सिलेबसमध्ये कंटेंट असल्यामुळं त्या कंपन्यांना अशा विद्यार्थ्याचा जो विद्यार्थी हा रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम करेल करेल. तर त्या कंपन्यांमध्ये त्यांना सिलेक्ट होण्यासाठी तो उपयोगी अच्छा. होऊ शकतो.
So this is one of the major advantage the private companies or maybe semi government or government companies की ज्यामध्ये एखादा सिव्हिल इंजिनियर हवा आहे आणि दॅट सिव्हिल इंजिनियर रोल इज रिलेव्हंट टू द रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजी. सो इनडायरेक्टली इफ स्टुडंट्स इज फ्रॉम MIT कॉलेज बार्शी अँड त्यांनी जर हा ऍडिशनली बेसिक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग बीटेकचा प्रोग्राम केलेलाच असणार आहे हो. आणि प्लस हा रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजी रेल्वे प्रोग्राम ट्रॅक केलेला टेक्नॉलॉजीचं असल्यामुळे केलेलं असतं. त्याचे जे काही प्लेसमेंटचे चान्सेस आहे त्याचे आता ऑपॉर्च्युनिटी वाढतात. साधं उदाहरण घ्या, एखादी कंपनी आहे की जे रेल्वे सेक्टरमध्ये काम करते, त्यांच्या समोर 2 विद्यार्थी जर बसले असतील की ज्यांनी फक्त बीटेक सिव्हिल केलेलं आहे दुसरा आणि दुसरा जो आहे ते बीटेक सिव्हिल विथ रेल्वे Railway ट्रॅक track टेक्नॉलॉजीचा technology 1 वर्षाचा त्याकडे Correct. डिप्लोमा कोर्स आहे. Correct. तर बट ऑब्विसली कंपनी अशा विद्यार्थ्याला सिलेक्ट करेल की ज्याच्याकडे ऍड ऑन काहीतरी कोर्स आहे. बरोबर आहे. त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. बरेचसे विद्यार्थी आमचे रेल्वे सेक्टरमध्ये सिलेक्ट झालेले आहेत करेक्ट की ज्याचा फायदा रेल्वे सेक्टरमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्यांच्यामध्ये प्लेसमेंटसाठी नक्कीच होतो. म्हणजे जे रेग्युलर म्हणजे प्रोजेक्ट्स असतात इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचे असतील तिथे तर विद्यार्थ्यांना स्कोप राहणारच आहे. राहणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनली इनडायरेक्टली रेल्वेमध्ये आज ज्या आपण कंपन्या काम बघतोय करतायत आज मेट्रोमध्ये आपण बघतोय की रेल्वे हे खूप ग्रोईंग सेक्टर आहे इंडियामध्ये. करेक्ट आहे. म्हणजे असं कधीच होणार नाही की रेल्वेचं काम संपलंय. संपले. आज आपण बघतोय की मेट्रो प्रोजेक्ट चालू आहेत, बरोबर आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अहमदाबाद टू मुंबई चालू आहे. बरोबर मग आहे. तेवढं करून काय थांबणार आहे का इंडियामध्ये? continuously नाही. improve होणार. नवीन नवीन शहरं ही Projects. जोडली जाणार आहे. करेक्ट आहे. मग तिथं हे नवीन नवीन जे काही रेल्वेचं सेक्टर आहे ते आणखीन डेव्हलप होत जाणार आहे. ग्रेट. आणि असा डिप्लोमा कोर्स एखाद्या विद्यार्थ्यांनी केला असेल तर त्याला त्या क्षेत्रामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. मग आज मेट्रो प्रोजेक्ट आहेत ते आणखीन वाढणारच आहेत. मेट्रो सिटीज आणखीन वाढणारच आहेत. स्मार्ट सिटीज वाढणार आहेत. मग हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं ग्रो होऊ शकतं तर रेल्वेनं ग्रो होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणून रेल्वे सेक्टरमध्ये काहीतरी काम करणं गरजेचं आहे. त्या हिशोबानेच आमच्या साहेबांनी हे रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज हे काढलेलं आहे आणि तिथं हा आपण रेल्वे ट्रॅक टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा Additional diploma आपण ऍडिशनली देतो. करेक्ट आहे. सर माझा लास्ट प्रश्न असा आहे की विद्यार्थी आणि पालकांना ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंगच्या HOD म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? सिव्हिल इंजिनिअरिंग हे खूप ग्रोईंग सेक्टर आहे. दुसरी गोष्ट हे नेशन डेव्हलपमेंटचं सेक्टर आहे. बरोबर आहे. म्हणजे एखादा सिव्हिल इंजिनियर हा देशची जडणघडण जे आहे ते करण्यामध्ये हा खूप मोठा वाटा आहे त्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे हे सेक्टर कधीही न बंद पडणार आहे. म्हणजे एखादा म्हणजे विद्यार्थी असेल त्यांनी असा विचार करावा की आता तुम्ही बघितलं असेल XYZ कंपनीने एवढे एम्प्लॉय काढले फायर केले. किंवा एवढ्या कंपन्यांनी अनएम्प्लॉय झाले. करेक्ट आहे. तसं तुम्ही कुठली सिव्हिल कंपनीचं नाव ऐकलं नसेल की ह्यातून एवढे विद्यार्थी काढले काढले गेले असं कुठलंच एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळणार. बरोबर. जर समजा वाईटात वाईट परिस्थिती आपण अशी बघू की एखाद्या कंपनी काढलं पण त्या विद्यार्थ्याकडे खूप सारा ऑपॉर्च्युनिटीज आहे. तो काय विचार करतो, मला तिथून काढलं मी दुसरीकडे जाऊ शकतो बरोबर आहे. किंवा मी माझा स्वतःचा बिझनेस करू शकतो किंवा मी Correct. गव्हर्नमेंट जॉब करू शकतो. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना म्हणजे अशी कधीच भीती राहत नाही किंवा माझं पुढे जाऊन काय होईल, एखाद्या कंपनीनं मला बाहेर काढलं तर मी पुढे काय करेन, बरोबर आहे. अशी भीती त्या विद्यार्थ्याला कधी असत नाही. याचा विचार करता प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र हे निवडणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. करेक्ट आहे. थँक्यू सर. तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी अशी विनंती करेन की हा पॉडकास्ट तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दलच्या ज्या काही आयडियाज किंवा जे इनपुट्स आहेत हे सरांनी खूप साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.